ती 42 चेंडू आणि धावा करायचे 75. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. इंद्रजित खडके आणि रोहित पाटील. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज संदीप सांगळे. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू. तेज तरार चेंडू होता. या चेंडूचा पुरेपूर समाचार. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं जात आहे. गोलंदाज संदीप यांचं चेंडू करतोय हवाई सफर. सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलंय अक्षरशः या चेंडूला आणि षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने सांघिक धावसंख्येचं खातं ओपन जाते. वैयक्तिक खातं ओपन केलंय रोहित पाटील यांनी. धावसंख्या 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज संदीप सांगळे. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढले. या चेंडूला नक्कीच 1 धाव मिळाली. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मोठा फटका या चेंडूवरती आणि हा चेंडू करतोय हवाई सफर. टाटा गुड बाय हाय हॅलो करत सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. वरती असताना मयूर काळे पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला देखील सुरेख फटका आहे. नक्कीच गॅप शोधली या चेंडूवरती आणि चौकार आलाय. 1 बॉल सीमारेखा पार. हा आलाय चौकार. 4 धावा. 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत मात्र भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. यावेळेला देखील सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि नक्की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. मात्र धावा किती मिळतील? 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा एक तरफ शाहरुख एक तरफ सलमान. बीच में से प्रीती जिंटा फरार. चेंडू सीमारेखा पार. हा आलाय चौकार. 4 धावा. स्वीकारलं होतं. फलंदाजी करत असताना मसोबा स्पोर्ट माळवाडी या संघाने 42 चेंडूंमध्ये धावा केल्या. 74 जिंकण्यासाठी 75 धावांची आवश्यकता. त्यावेळेला मात्र मोठा फटका आहे. नक्की चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल मात्र चेंडू करतोय हवाई सफर. जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय षटकार. 6 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. धावा करायचे 30. गोलंदाजी मार्कवरती अक्षय लाड सज्ज झालाय आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. यावेळेला मात्र सुरेख फटका. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न मात्र थोडस मिसफिल्ड होत आहे क्षेत्ररक्षकाकडून. त्याची किंमत मात्र मोजावी लागते ती 2 धावांसाठी. 2 धावेने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 47 या आकड्यावरती. 47 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अक्षय. यावेळेला मात्र सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. हा आलाय चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 51 या आकड्यावरती. ओमकार पाटील यांनी कृपया या ठिकाणी यायचं आहे विनंती असेल. यावेळेला देखील सुरेख फटका. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू येतोय. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. जिंकण्यासाठी 16 चेंडू 21 धावांची आवश्यकता. मयूर काळे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालेत. स्ट्राईक रोहित पाटील. बॅटिंग आहे ना तुमची. यावेळेला देखील सुरेख फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. 6 धावा आल्यात. रोहित पाटील आक्रमक रूप धारण केलंय. या षटकाराच्या मदतीने 60 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मयूर. यावेळेला देखील मोठा फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट मात्र नकार दिला. यावेळेला फलंदाजाने 1 धावेने सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी केवळ 1 धाव करायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र मोठा फटका आणि या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक रोहित पाटील यांच्या नावावरती.